आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. निसर्ग अवधान या कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांचा हा प्रवास केवळ करिअरचा नाही आहे, तर तो विचारांचा आहे, मूल्यांचा आणि निसर्गाशी जुळलेल्या नात्याचा आहे. श्रोते हो, इंजिनिअरिंगचं भक्कम शिक्षण आणि त्यानंतर IIT बॉम्बेमधून पदव्युत्तर शिक्षण. पण इथेच न थांबता संपदा कुलकर्णींनी निवडला एक वेगळा अर्थपूर्ण मार्ग. टीच फॉर इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी 2 वर्ष शासकीय शाळेतून शिक्षक म्हणून काम केलं आणि त्यानंतरही 1 दशकाहून अधिक काळ त्या शिक्षकांबरोबर कार्यरत राहिल्या. विशेषतः विज्ञान शिक्षण हे अधिक अनुभवावर आधारित आणि जिवंत करण्यासाठी त्यांनी हे काम केलं. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाची बीजं पेरण्याचं काम त्यांनी अगदी मनापासून केलं. आणि श्रोते हो, 2022 पासून त्यांच्या प्रवासानं घेतलं एक वेगळं वळण, जे मातीशी जुळणारं होतं. 25 वर्षापासून पडून असलेली जमीन अनेकांसाठी ती केवळ मोकळी जागा असेल, पण संपदाताईंनी त्या जमिनीत जीवन पाहिलं आणि एक सुवर्ण संधीसुद्धा. आज त्याच जमिनीवर फक्त शेती करत नाही आहेत, तर ते एक जैवविविधतेचं, पाण्यानं जतन केलेलं आणि स्थानिकतेचं एक उत्तम असं उदाहरण आहे. श्रोते हो, मातीचं आरोग्य जपत, काही बाह्य घटकांचा वापर न करत त्या नैसर्गिक आणि शाश्वत शेतीच्या तत्वानुसार काम करत आहेत. चिरक वन या उपक्रमाच्या माध्यमातून त्या नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या उत्पादनांची लागवड आणि प्रक्रियासुद्धा करत आहेत. श्रोते हो, आज आपण भेटणार आहोत आपल्या अन्नाशी, शेतीशी आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या या नात्याचा शोध घेण्यासाठी संपदाताईंना. त्यांचा हा प्रवास आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. तर संपदाताई, आपल्या या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये मी विद्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू विद्याताई. आत्ता तुमची ओळख आपण सगळ्या श्रोत्यांना करून दिली. त्यातून एक लक्षात येतं की तुम्ही ITचं शिक्षण घेतलं, त्यानंतर एक शिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत होता आणि त्यानंतर शेती. खरं तर समाजाच्या दृष्टिकोनातून हा उतरता क्रम आहे असं मला वाटतं. पण तुमच्या अर्थानं तो चढता क्रम ठरलेला आहे. तर तो कसा, ही सुरुवात कशी झाली? बरोबर बोलले. समाजाच्या दृष्टीने हा उतरता क्रम आहे. पण आपण एक गोष्ट जी बऱ्याचदा लक्षात घेत नाही, तो ही की आपण शिक्षण घेतो आणि आपल्या डोक्यात असं आहे की शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही उच्च शिक्षण घेतलं, उच्च शिक्षण घेतल्यावर तुम्ही जॉब करा, जॉब केल्यानंतर पैसे कमवा आणि लाईफ चालू असते. पण त्या शिक्षणाचा ॲक्च्युली अर्थ आपण आपल्या जीवनात कसं घडवतो, तो पण एक महत्त्वाचा अंश आहे. आपण सगळेच शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकतो की भरपूर प्रदूषण आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, आपला निसर्ग खूप धोक्यात आहे. पण आपण त्याच्याबद्दल काय करतोय?
तर मे बी हा जो प्रवास सुरू झाला त्या एक विचाराने की ठीक आहे बाबा आपण शिकलोय आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन IIT बॉम्बेमधनं पण एनर्जी सायन्समध्ये झालं आहे. बरं. तर त्याच्या ह्या शिक्षणामध्ये मी भरपूर काही रिन्युएबल एनर्जी म्हणा किंवा अजून खूप बारीकीने आपल्या प्रकृतीला काय होतं आहे ते शिकलेत. आणि तोच शिक्षण मी ॲक्च्युली आता प्रॅक्टिकलमध्ये जगते. तोच एक प्रवास आहे आणि त्या हिशोबाने माझ्या मताने हा एक चढता क्रम झाला आहे, कारण मी माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या जीवनात करत आहे. आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं होतोय हा प्रवास. तुम्ही आहात खरं तर पुण्याच्या, म्हणजे माहेर तुमचं पुणे, सासर वेगळंच ठिकाण आहे आणि तुम्ही निवडलेली जी जागा आहे जिथं आता तुम्ही शेती करताय, तर हे 3 गोष्टी किंवा कशा वेगवेगळ्या आहेत आणि त्या एकत्र कशा आल्या? मी ॲक्च्युली माझा जन्म झाला कानपूरमध्ये, उत्तर प्रदेशला. आणि शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी मी पुण्याला आली होती आणि पुण्याला जवळजवळ 10-12 वर्ष पुण्यालाच राहिली. जॉब करत असताना मी माझे हस्बंड मधू यांना भेटले होते आणि मधू आंध्र प्रदेशचे आहेत. सो त्यामुळे माझं सासर आंध्र प्रदेश विजयवाडाचं झाला. आणि म्हणजे मधूचा त्यांचा प्रवास तो वेगळाच आहे आणि त्याला बरीच वर्ष झाली त्याला शेती करायची होती जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा पण. आणि माझं एवढं काही नव्हतं, म्हणजे कानपूरमध्ये मी जेव्हा होते तर प्रकृतीच्या जवळ काही नव्हतं तिकडे, तर काही पण एक्सपोजर नव्हतं की असं प्राकृतिक राहणं कसं असतं. IIT बॉम्बेच्या कॅम्पसमध्ये पहिल्यांदा मला दिसायला किंवा जाणवायला आलं की हो आपले प्राकृतिक राहणं कसं असू शकतं. कारण IIT बॉम्बेचा कॅम्पस खूप सुंदर आहे. तो संजय गांधी नॅशनल पार्कच्या लागून आहे. कॅम्पसच्या मध्ये पवई लेक आहे आणि बरेच छोटे छोटे डोंगर आहेत. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर ॲक्च्युली मी पहिल्यांदा ट्रेकिंग वगैरे हे सगळं जेव्हा सुरू केलं तेव्हा कळलं की हो प्राकृतिक किती सुंदर आहे. आणि तेव्हापासून डोक्यात एवढंच होतं की ठीक आहे पुढे जाऊन मे बी शहरात नाही राहायचं आहे. ओके. आणि जेव्हा मी आणि मधू भेटलो आणि आम्ही आमच्या विचार एकमेकांबद्दल बरोबर शेअर केले, तेव्हा थोडा एक डोक्यात आला की हां ठीक आहे मे बी ह्याला शेती करायची तर शेती एक्सप्लोअर करू शकतो. पण तेव्हा पण असं नव्हतं की बाबा ठीक आहे नवऱ्याला करायची म्हणून आपण त्याच्या मागे मागे जाऊ, कारण मे बी मला नाही आवडणार शेती करायला. सो आम्ही असं डिसाईड केलं की आपण दोघंही मिळून एक्सप्लोअर करू. एक्सप्लोअर करणं हा खूप इम्पॉर्टंट भाग होता, कारण आपण एक सिटी लाईफमध्ये जगलेले आहोत. शेती करायला जेवढं फिजिकल स्टॅमिना लागतो तो जनरली आपल्याकडे नाही आहे. तर पहिली तर गोष्ट हीच टेस्ट करायची होती की आपल्याला तो फिजिकली काम करता येईल की नाही करता येईल, आणि काम केल्यानंतर आपण त्याचा आनंद घेऊ शकतो की नाही. असं नाही व्हायला पाहिजे की बाबा आज मी थकले आणि दुसऱ्या दिवशी मला नाही काम करायचं, किंवा थकवा एवढा होतोय की नंतरला फ्रस्ट्रेशन होतं, झेपत नाहीये. ओके, मानसिक त्रास व्हायला लागेल की का मी ह्याच्यात आले. तर दोन्ही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या होत्या. एक तर फिजिकली आम्हाला करता येत आहे की नाही, दुसरी गोष्ट करता आलं तर लॉंग टर्ममध्ये आम्ही हे एन्जॉय करू शकतो का नाही. सर 2017 आम्ही दोघांनीही जॉब सोडली आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 2.5-3 वर्ष आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो. पण ते ट्रॅव्हलिंग पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या फार्म्सवरती व्हॉलंटिअरिंग करत होतो. अच्छा. तर आमचं आणि ह्या 3 वर्षात आम्ही छोटे छोटे बरेच शेती संबंधित कोर्सेस पण केले. तर प्रवास सुरू झाला हा एक PDC कोर्स असतो, पर्माकल्चरल डिझाईन कोर्स म्हणून. त्याच्यात थोडं जसं एखादं मूल ABCD शिकतो किंवा मराठीचे अक्षर शिकतो, तसंच झालं की आता मी शेती संबंधित त्याचे अक्षरं शिकत आहेत त्या कोर्सच्या थ्रू. तर एक थोडी बेसिक ओळख झाली माझी शेती बरोबर आणि मला आवडलं. तो एक 15 दिवसाचा कोर्स करून आम्ही दोघंही पॉंडिचेरीला ऑरोविल म्हणून कम्युनिटी आहे, तिकडे जाऊन सॉलिट्यूड म्हणून एक शेत आहे आणि तो शेत पूर्णपणे ऑर्गॅनिक शेत आहे.
तिकडे जाऊन आम्ही 4 महिने त्यांच्या शेतावरती काम केलं अच्छा. ॲज अ व्हॉलंटियर. हम्म. आणि तो म्हणजे फुल टाईम काम होतं, म्हणजे बरं. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत मी शेतावर काम करत होतो. हा हा. आणि 4 महिने ते सलग काम करून समजलं की हो, हे आपल्याला जमतंय करायला आणि मजा पण येते. बर. त्याच्यानंतरही 2-3 कोर्सेस अजून केले. एक भास्कर सावे म्हणून शेतकरी आहेत महाराष्ट्रात, त्यांना फादर ऑफ नॅचरल फार्मिंग असं मानलं जातं. त्यांच्या शेतावरती जाऊन 1-2 कोर्सेस केले. ओडिसामध्ये जाऊन एखाद्या फार्मवरती व्हॉलंटिअरिंग केलं. तर असं बऱ्याच ऑलमोस्ट 2-2.5-3 वर्ष वेगळ्या वेगळ्या ठिकाणी व्हॉलंटिअरिंग करून जेव्हा समजलं की हो, करू शकतो आपण. हे आपण करू शकतो, दिस इज द कॉलिंग, हा. तेव्हा आम्ही मग निर्णय घेतला की चला आता आपण आपली जागा बघूया. ओके. आणि जागा मागे काही क्रायटेरिया होते की पाण्याचं स्रोत जवळ असायला पाहिजे, गाव असायला पाहिजे, कारण आम्हाला एकटं नव्हतं राहायचं. बरोबर. आणि आमचं काहीतरी बजेट होतं की एवढ्या बजेटमध्ये एवढी जागा घ्यायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगडच्या जवळ नारगोली म्हणून गाव आहे, तिकडे ही जागा बघितली. ह्या सगळ्या गोष्टी टिकमार्क झाले होते आणि जागा मुळातून आवडली. अच्छा. आणि मग निर्णय घेतला की हा ठीक आहे, ही जागा आपण घेऊया. 2020 मध्ये ती जागाची खरेदी केली आणि फायनली एक छोटंसं घर बांधकाम करून 2022 मध्ये आम्ही त्या शेतावरती गेलो राहायला. छान. आणि मग ऍक्च्युअल सुरुवात कशी झाली त्या शेतीला? सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही तिकडे गेल्यानंतर जी केली आहे ती आहे तिकडच्या कम्युनिटी बरोबर जोडणं. कारण जसं मी बोलले की आम्हाला दोघांनाही एकटं नव्हतं राहायचं आणि आम्हाला हेही माहिती होतं की गावकऱ्यांच्या मदतीशिवाय आम्ही पुढे नाही वाढू शकत. कारण आम्ही 2-3 कोर्स करून आलो आहेत, पण त्यांचं वर्षानुवर्षांचा अनुभव आहे त्या जागेचं, त्या मातीचं, शेती करायचं. मग त्यांच्यापासून जे आपल्याला नॉलेज मिळेल, जो अनुभव मिळेल, तो आपल्याला कितीही कोर्सेस केले तरी तो प्रॅक्टिकल अनुभव होणार नाही. तर पहिली गोष्ट जी होती की तिथल्या कम्युनिटीबद्दल जुळण्याची. तर आम्ही गेल्यानंतर आम्ही छोटासा एक कल्चरल प्रोग्राम ठेवला होता घरी आणि त्या प्रोग्रामसाठी आम्ही गावकऱ्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. आणि खूप आनंद झाला जेव्हा सगळे गावकरी आवर्जून आले. कारण आम्हाला हे पण भीती होती की आम्ही नवीन आहेत आणि कुणी येईल की नाही येणार, पण सगळे आले आणि तो दिवस खूप मेमोरेबल झालाय. त्या दिवशी जेवढं आपुलकीपणा आम्हाला बघायला मिळालं तेव्हा कळलं की हो, आम्ही अगदी बरोबर डिसिजन घेतला आहे. आणि मी अजूनही बोलते तर मला असं शहारे येत आहेत अंगावर तो दिवस आठवून. सो पहिला पाऊल तोच होता ऍक्च्युली. आता जिथं इतरांना ओसाडपणा दिसतो की ओसाड जमीन आहे, तशा जमिनीमध्ये तुम्हाला एक नवीन आयुष्य उगवताना दिसलं. म्हणजे 25 वर्ष पडून असलेली जमीन तुम्ही ती घेतली आणि त्याच्यावर शेती करण्याचा निर्णय घेतला. तर ती सुरुवात कशी होती? म्हणजे ॲक्च्युअल तुम्ही काय विचार केला? आणि जमीन पडीक असेल तर तिथं अर्थातच झाडं असतील किंवा गवत वाढलेलं असेल, तर अशा जमिनीमध्ये शेती करणं, मग ती शेती तुम्ही कशा पद्धतीने केलीत? सो आपण जास्त करून ज्या स्टोरीज ऐकतो की एखादी जमीन त्याच्यावरती भरपूर झाडं लावून तिकडे जंगल उभा केला आहे किंवा एखाद्या जमिनीवर छान कोणीतरी कुठल्याही क्रॉपची शेती करून भरपूर एका शेतकरीने पैसे कमवले, अशा भरपूर स्टोरीज आहेत आपल्याकडे. पण ह्या स्टोरीज खूप कमी आहेत की कुठल्या जागेला रिजनरेट केलं आहे. कारण जास्त करून तो इंटरेस्ट नसतो लोकांचा. आता आपण जेव्हा जैवविविधता म्हणतो, बऱ्याच शेतकरी तो प्रयत्न करतात की त्यांच्या जागेवरती जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी असली पाहिजे. पण पहिल्यापासून असलेली ती बायोडायव्हर्सिटीला आपण कसं जपू शकतो तो विचार खूप असं बघायला नाही मिळत. कारण जेव्हा आपण शेती करायला सुरुवात करतो किंवा कुठल्याही शेतकरीचं स्वतःचं एक असतो की माझं शेत असं असायला पाहिजे किंवा माझं शेत तसं असायला पाहिजे. पण जेव्हा आम्ही ह्या जागेवर आलो आणि आम्ही बघितलं की
खूप जुनी झाडं, खूप मोठी झाडं ऑलरेडी वाढलेली आहेत. आणि आमचा शेतीमागे एक प्रमुख उद्देश हा होता की आम्ही जिथेही जातोय त्या जागेची जैवविविधता वाढली पाहिजे. किंवा नसेल तर आम्ही तो डेव्हलप करू. आणि ज्या जागेवर ऑलरेडी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यात मग ते पूर्ण क्लिअर करून साफ करून मग परत एक नवीन प्रकारे ती बायोडायव्हर्सिटी आणायची, त्याच्यात कोई पॉइंट नव्हता. बरोबर. सो आम्ही जे होतं, जे आम्हाला जसं मिळालं आम्ही त्या जागेवर तसंच बघितलं. आणि जागा आम्हाला काय सांगते की बाबा आहे झाडं इकडे, आता तुम्ही काय करू शकता, बरोबर, त्याच्याबद्दल जास्त विचार केला. हा विचार खूप उत्तम आहे खरं तर. म्हणजे हा विचार खरंच खूप कमी लोक करतात. बऱ्याच जणांना सपाट जमीन हवी असते कारण आपण इझिली ते करू शकू. तुम्ही म्हणालात की मोठी मोठी झाडं होती पण ती तुम्ही तोडली नाही आणि त्यामध्ये शेती केली. मग बऱ्याच वेळेला असं होतं की आपण शेती करत असताना काही पिकांना उन्हाची आवश्यकता असते, काहीला सावलीची आवश्यकता असते, तर ते तुम्ही बॅलन्स कसं साधला? हां, कारण झाडं होती तर जागेवर भरपूर सावली होती. तर आम्ही जो विचार केला होता की ही झाडं लावू, तर तो विचार आम्हाला बाजूला ठेवायला लागला. आणि आता नवीन पद्धतीने विचार करायला लागला की आता ठीक आहे बाबा, सावली आहे तर आता आपण कोणती झाडं लावू शकतो. तर जेव्हा थोडं रिसर्च केलं, जवळ लोकांना विचारलं की आम्हाला जागा जशी आहे तशीच ठेवायची आहे, तर अजून काय करू शकतो. तर त्याच्यात भरपूर झाडं आहेत जी सावलीमध्ये वाढू शकतात. आपली भरपूर मसाले पीक जे असतात, जायफळ म्हणा किंवा दालचिनी म्हणा, काळी मिरी म्हणा, हे सगळे सावलीत वाढणारी झाडं आहेत. तर तो एक विचार आला की बाबा ठीक आहे, आता मे बी आपण सगळीचकडे आंबा, काजू, फणस नाही लावू शकत, बरोबर, पण ही झाडं लावू शकतो. तर एक तो स्टेप होता की सावलीत वाढणारी ही झाडं आहेत, तर आपण ही झाडं लावूया. आणि पण सगळीच जमीन अशी नव्हती की सगळीकडेच सावली आहे. बरेच ठिकाणी असं पण होतं की भरपूर ऊन आहे, तर जिकडे जिकडे क्लिअर ऊन आम्हाला मिळत होतं तिकडे आम्ही बाकी लोकल फळझाडे जी असतात, काजू, आंबा, फणस, कोकम, सीताफळ वगैरे, ही सगळी बरीच प्रकारची झाडं लावली. अच्छा. आणि तिसरी गोष्ट अशी होती की ज्या ज्या ठिकाणी आम्हाला थोडी क्लिअर जमीन भेटली की आम्ही थोडंसं टिलिंग करून तिकडे काहीतरी क्रॉप घेऊ शकतो. झाडं लावल्यानंतर, कारण झाडं वाढायला आणि त्यातनं फळ घ्यायला 5-6 वर्ष लागतो. तर तोपर्यंत काय करता येईल, तर सावली आहे जिकडे जागा भेटली, माती भेटली, तिकडे ते बेड्स बनवून आम्ही हळद लावायला सुरुवात केली. तर आत्ता आमचं सध्या मेन क्रॉप जो आहे हळद आहे. ओके. मग रत्नागिरी भागात कोणकोणती पिकं येतात याचा तुम्ही अभ्यास करून तशी तुम्ही झाडं लावलीत? हो, पिकं घेतली. बरोबर. रत्नागिरी भागात कुठली झाडं येतील त्याचा प्रमुख अभ्यास किंवा प्रमुख हेल्प जी आम्हाला मिळाली ती कोकण कृषी विद्यापीठमधनं, जे की दापोलीला आहे. आणि आम्ही तिकडे गेलो, बऱ्याच प्रोफेसर्सला भेटलो आणि प्रोफेसर्सने त्यांचा भरपूर वेळ आणि नॉलेज आमच्याबरोबर शेअर केलं. आणि अगदी विस्तारनी सांगितलं की तुम्ही ही झाडं लावू शकता, तुमची माती असेल तर ही पिकं घेऊ शकता. एक तर तो खूप मोठा एक हेल्प होती तिथनं. आणि दुसरं, जसं की मी बोलले की गावकऱ्यांना आम्ही भरपूर प्रश्न विचारले आणि त्यांच्या थ्रू जो अनुभव शेअर झाला, जो आम्हाला नॉलेज भेटलं, ते सगळे नॉलेज एक मिक्सअप करून आम्हाला समजलं की ह्या भागात काय, रत्नागिरीचा हापूस फेमस आहे, देवगडचा हापूस फेमस आहे. तर हा तर एक माहितीच आहे की बाबा आंबा तर होतोच. आणि गेल्यावरती तुम्हाला कळेल, कारण रस्त्याने तुम्हाला दिसतात काजूची झाडं किंवा नारळाची झाडं, सुपारीची झाडं, तर ही सगळी झाडं दिसतात, तर ते पण समजते की हो, ह्या पिकं घेऊ शकतो. बाकी भरपूर चॅलेंजेस होते, त्या चॅलेंजेसच्या थ्रू फायनली आम्हाला जे सुचलं की सावली आहे तर ही झाडं, बाकी सावली नाही आहे तर कुठली झाडं ही लावू शकतो. आता तुम्ही ही शेती करत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या पाण्याचा, म्हणजे त्याचा उपयोग करून ही तुम्ही सगळी शेती करताय, तर ती तुमची पद्धत कशी आहे किंवा कशा पद्धतीनं तुम्ही हे काम केलं? मी आधी बोलले होते की जागा
कुठली जागा घ्यायची त्याच्यामागे हा एक उद्देश हा होता की जाग्याजवळ पाण्याचा स्रोत असायला पाहिजे. कारण शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे तो पाणी नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आम्ही जेव्हा ही जागा निवडली, आमच्या जागेची एक बाउंड्री म्हणजे नदी आहे आणि आम्ही जेव्हा भर उन्हाळ्यात ही जागा बघितली होती तेव्हाही त्या नदीमध्ये पाणी होतं आणि ते पाणी बघून आम्हाला वाटलं की ह्या जागेवर पाण्याचा त्रास नाही होणार. दुसरी गोष्ट, कोकणात आपण ऐकतो की भरपूर पाऊस आहे, तर अशी जागा जिकडे पाऊस भरपूर आहे आणि भर उन्हाळ्यातही नदीमध्ये पाणी होतं, तर तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम नाही होणार ही आम्हाला खात्री होती. पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सिच्युएशन खूप वेगळा होता. कारण कोकणाची माती अशी आहे की ती पाणी होल्ड करत नाही. पाणी सगळं वाहून जातं आणि जिकडे त्याला कातळ जमीन भेटेल तिकडे तो थांबतो. पण सगळीकडे कातळ जमीन आहे असं पण नाहीये. सो आम्ही बोरवेल बांधलं होतं, पण तो बोरवेल फेल झाला, ड्राय झाला उन्हाळ्यात, कारण पाणी नव्हतं. ग्राउंड वॉटर नाहीये कोकणात. तुम्ही कोकणात कधी पण गेले तर तुम्हाला नॅचरल तलाव वगैरे नाहीच दिसणार, किंवा भर पावसात पण तुम्हाला चिखल नाही दिसणार, कारण 2 तास जरी पाऊस थांबला की तो पाणी निघून जातो. ओके. सो जेव्हा बोरवेल फेल झाला, आम्ही विहीर पण बांधली, विहीरमध्ये पण आम्हाला पाणी लागलं नाही. तर तेव्हा मग एकच उपाय होता की ठीक आहे बाबा, आपल्याकडे एवढा पाऊस असतो तर आपण ह्या पावसाचा उपयोग फक्त पावसाळ्यातच का करायचा, पुढे जाऊन कसं का नाही करू शकत. आणि तसंही दुसरा काही पाण्याचा स्रोत आता नाही आहे. नदीमधनं पाणी उचलणं म्हणजे बाकीच्यांना पण त्रास होईल, कारण सगळे गावकरी नदीवरती अवलंबून आहे, किंवा जी गुरं आहेत ती नदीवरती अवलंबून आहे. बाकीचे जे जवळ त्या जंगलात जी पण जनावर वगैरे असतील त्यांच्यासाठी पण ती नदी तेवढीच महत्वाची आहे जेवढे आमच्यासाठी. मग नदीमधनं पाणी उचलणं हे आम्हाला जरा पटलं नाही, तर म्हणून आम्ही शेततळ म्हणून हा कॉन्सेप्ट वापरला. तर पण शेततळ बांधण्यामागे पण एक प्रॉब्लेम हा होता की जरी खुदाई करून केलं तरी माती पाणी ती थांबवणार नाही. म्हणून कोकणात हा एक आहे की तुम्ही शेततळ बांधायला तुम्हाला प्लास्टिक लायनर वापरायलाच लागतं. सो आम्ही त्या प्रकारे शेततळ बांधला आणि पावसाळ्याचं पाणी त्याच्यात साठवतो आणि त्याची कॅपॅसिटी ऑलमोस्ट 35 लाख लिटर अशी आहे. तर तेवढं पाणी आम्हाला पूर्ण उन्हाळ्यात वर्षभर सगळ्या झाडांना द्यायला पुरतं. वा, खरंच खूप सुंदर. आत्ता या 3 गोष्टी मला खूप प्रकर्षानं जाणवल्या की कोणतंही झाड न तोडता तुम्ही केलेली ही शेती म्हणजे हा निसर्गाचा खरं तर खूप चांगला विचार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बायोडायव्हर्सिटीला सुद्धा तुम्ही धक्का न लावता तुम्ही शेती करता आहात. आणि पाणी जसं म्हणालात की वर्षभर पुरेल इतकं पाणी तुम्ही पावसाचं साठवून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता आहात. खूप सुंदर विचार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही की आपल्याला जे ठिकाण माहिती नाही आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही स्थायिक झालात आणि ही शेती करता. हा निसर्गासाठीचा आणि आपल्या स्वतःसाठीचा सुद्धा एक खूप चांगला विचार आहे. श्रोते हो, संपदाताईंचा आजचा हा प्रवास जर आपण बघितला तर एक पडून असलेली जमीन असेल आणि त्या जमिनीतून उगवलेलं एक जे आयुष्य आहे, तर हे संपदाताईंनी केवळ शेती केलेली नाही आहे, तर त्यांनी निसर्गाशी एक जिव्हाळ्याचं असं नातं जोडलेलं आहे. झाड न तोडता हा निर्णय घेतलेला आहे. पाण्याचा एक एक थेंब जपणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, किंवा निसर्गाच्या मर्यादा समजून घेऊन शेती करणं यासारखा विचार खरंच खूप कौतुकास्पद असाच आहे. श्रोते हो, यांचा प्रवास आपण पुढच्या भागात सुद्धा बघणार आहोत. श्रोते हो, संपदाताईंचा हा प्रवास आपण पुढच्या निसर्ग अवधान या भागात बघणारच आहोत. तोपर्यंत आजच्या भागात आपण इथंच थांबूयात.